काव्य रसिक मित्रांनो, नमस्कार. मी लुईस कदम. मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनल कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे चेहरा तुझा वेगळा. चेहरा तुझा वेगळा. या कवितेत आपण आपला शोध घेत असल्याचा अनुभव येतो. कधी आपण बाबा आमटे, मदर तेरेसा यांच्या भूमिकेत जातो आणि कुष्ठरोगी, अपंग, अनाथाच्या सेवेत मिळणाऱ्या आनंदाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. कधी देशाचे संरक्षण करणाऱ्या शूर शिपायाच्या भूमिकेत जातो. तेथे देशासाठी शहीद होतो. आपण हे का स्वीकारले याचा शोध आपण घेतो. कधी धर्मग्रंथांच्या शब्दगर्भात शिरून धर्मग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर कधी मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, पागोडा या धर्मस्थळाबाहेरील लांबच लांब रांगेत दर्शनासाठी उभे राहून काय मिळाले याची शहानिशा आपण करतो. तर कधी आपल्या आसपासच्या जैविक घटकात डोकावून पाहण्याचा प्रयत्न आपण करतो. या प्रवासात आपल्याला काय दिसते? आपल्याला आपले अंतरंग दिसतात. आपण ज्या देश, जात, धर्म, संस्कार, संस्कृतीत वाढलेलो असतो त्याचे पडसाद आपल्या मनात खोलवर रुजलेले असतात. त्या श्रद्धेचे दर्शन आपल्याला होत असते. ते अंतरंग म्हणजेच आपल्याला आपला शोध लागलेला असतो. चला तर ऐकूया कविता चेहरा तुझा वेगळा. तुला पाहिले मी बाबा आमटे, मदर तेरेसा यांच्या पंखाखाली स्थिरावलेल्या कुष्ठरोगी, अपंग, निराश्रितांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या स्मित हर्षात. तुला पाहिले मी मातृभूमीच्या संरक्षणासाठी छातीवर गोळ्या झेलणाऱ्या शूर शिपायाच्या शरीरातून परावर्तित होणाऱ्या आत्म्याच्या शोधात. तुला पाहिले मी साधू संतांच्या वाणीतून निघालेल्या गीता, रामायण, महाभारत, बायबल, कुराण, तिपिताका, गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथातील प्रत्येक शब्दाच्या गर्भात. तुला पाहिले मी मंदिर, मस्जिद, चर्च, पॅगोडा, गुरुद्वारामध्ये मोठ्या आत्मीयतेने माथा टेकणाऱ्या लाखो करोडो हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई, पारशी, बौद्धांच्या गर्दीत. तुला पाहिले मी सुवर्ण, दलित, गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित, संस्कृत, असंस्कृत, स्त्री, पुरुष, व्यावसायिक, शासनकर्ते, जनतेच्या जगण्याच्या उठाठेवीत होणाऱ्या लुटूपुटूच्या लढाईत. तुला पाहिले मी सूर्याच्या प्रकाशात, वाऱ्याच्या प्रवाहात, पावसाच्या पाण्यात, अरण्य, डोंगर, शिखरांच्या रांगात, पशुपक्ष्यांच्या अस्तित्वात, सागराच्या खोलीत, आकाशाच्या पोकळीत. तुला पाहिले मी मानसाच्या रूपात, आईच्या प्रेमात, पती पत्नी अपत्यांच्या स्नेहात, मनाच्या गाभाऱ्यात, अश्रूंच्या थेंबात, प्रेमाच्या चौकटीत. तुला पाहिले मी दारुड्याला सावरताना, स्वैराचाराला आवरताना, जखमी आजाऱ्यांची सेवा शुश्रूषा करताना, युद्धभूमीवर, इस्पितळात, जाती धर्मापलीकडचे शाश्वत सत्य सांगत होतास. मात्र हर एक स्थळ, वस्ती, वाड्यावर चेहरा तुझा वेगळा होता.
तू कधी ख्रिस्त होतास, कधी श्रीराम, रहीम, बुद्ध, श्रीकृष्ण, गुरु नानक होतास. माणसांच्या रूपात देव अवतार होतास. चेहरा तुझा वेगळा होता. तू कधी ख्रिस्त होतास, कधी श्रीराम, रहीम, बुद्ध, श्रीकृष्ण, गुरु नानक होतास. माणसांच्या रूपात देव अवतार होतास. माणसांच्या रूपात देव अवतार होतास. माणसांच्या रूपात देव अवतार होतास. काव्यरसिक मित्रांनो, ही कविता जर आपणास आवडली असेल तर मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या काव्यप्रेमी रसिकांना ही कविता जरूर शेअर करा. लवकरच परत भेटू पुढील कवितेत नवीन विषय आणि नवीन संदर्भ घेऊन. धन्यवाद.